ये ग ताई, मी तुला म्हटलं होतं ना, आता नरसिंहाच्या लग्नात मीच लक्ष घालते म्हणून. अहिल्यानं मुलगी आणलेली त्यांनी परस्पर परतवून लावली. आता मी अहिल्याला सांगितले दुसरी मुलगी बघायला. त्याचा कान पिळून त्याला लग्नाला उभी करते की नाही बघ. तसंही मी काल बोलले त्याच्याशी. काही झालं तरी नरसिंहाला लग्नासाठी तयार करीन, हा माझा शब्द आहे. आता तुझ्यावरच आशा आहे ग बाई सगळी. केलं तर तूच काहीतरी करू शकशील. अहिल्याचं नरसिंहाचं कधी पटलं नाही. खरं म्हणजे ना, तो कुणाचंच ऐकत नाही बघ. असा कसा ग इतका हेकेखोर झाला हा? तू आता सगळं माझ्यावर सोपव आणि निर्धास्त राहा. नरसिंहा लग्नासाठी कसा नाही म्हणतोय ना, ते बघतेच मी. आता तू काय जादू करतेस तेच पाहायचंय ग बाई. या बातमी काय काम काढलं? काम असं नाही आत्याबाई, पण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण मग लवकर सांगा ना, वाट कसली पाहताय? नरसिंह साहेब लग्नासाठी तयार झालेत. म्हणजे त्यांनी मला स्वतःच सांगितलं तुम्हाला ही बातमी सांगायला. काय सांगताय का बातमीस? खरं सांगताय ना? अहो खरंच आत्याबाई, मी खरंच सांगतोय. फक्त साहेबांचा एवढाच आग्रह आहे की मुलगी सुशील, चांगल्या स्वभावाची आणि आपल्या घराला साजेशी अशी हवी. बाकी त्यांच्या काही फारशा अटी नाहीये. शेवटी पांडुरंगाने ऐकली माझी प्रार्थना. आता मात्र पंढरपूरला एकदा जाऊन यायला पाहिजे. हा नरसिंहाची मनस्थिती समजू शकते का मला. नर्मदावर फार प्रेम होतं त्याचं. ती अशी अचानक गेली, काय करेल बिचारा. पण आता नवीन बायको आली ना की जरा स्थिरस्थावर होईल बघ. शांत होईल मन त्याचं. मग रामावतीच्या हॉटेलकडे अगदी व्यवस्थित लक्ष देईल बघतो. पण वाखनीस, तुम्ही सांगताय ते खरं आहे ना? नाही म्हणजे नरसिंहाशी तसं स्पष्टपणे बोलणं झालंय ना तुमचं? अगदी व्यवस्थित बोलणं झालंय. साहेबांनी स्वतःच सांगितलंय मला हे. म्हणजे मी त्यांना काही विचारलं नाही कारण वगैरे, पण साहेब तयार झालेत हेच आपल्यासाठी पुरेसे आहे नाही? रेणू, अगं असं नरसिंहाच्या मनाविरुद्ध मी त्याच्या लग्नासाठी मागे लागले नसते ग. पण भवानी माईचं भाकीत आठवलं की जीव अगदी घाबरा घुबरा होतो बघ. तिने सांगितलेली मुदत संपत आली होती. मला काळजी हीच होती, आता मुलगी आणायची कुठून. आणि मुलगी सुद्धा अशी जी नरसिंहाचं कवच असेल, त्याचं रक्षण असेल. कुठून मिळणार अशी मुलगी? कवच म्हणून तिने नरसिंहाचं रक्षण केलं पाहिजे. त्याला खूप मोठी मजल गाठायची. खूप मोठं व्हायचंय ग माझ्या नरसिंहाला. या सगळ्यावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे तुमच्यासारखीच एखादी दुसरी स्त्री या घरामध्ये येणं. आत्याबाईचा हट्ट एवढाच होता की भाऊजींचं लग्न झालं पाहिजे आणि लग्न करण्याचं फक्त नाटक करायचं होतं, खरोखरचं लग्न करायचं नव्हतं. पण जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, जर का यापुढे तुझ्यामुळे आत्याबाईंना काही त्रास झाला ना, तर या घरातलं तुला कोणीही माफ करणार नाहीये. आत्याबाईंच्या समाधानासाठी आपल्याला हे लग्नाचं नाटक करावंच लागणार आहे. पण वाखनीस काका, असं नाटक करायला कोण तयार होणार आहे? मी पाहिली एक मुलगी आणि काल साहेबांशी बोललोय मी. जानकी, काय ग, कसला विचार करतेस एवढा? काही नाही. चल ना बाजारात जाऊ ना, थोडी खरेदी करूयात, भाजी वगैरे. जानकी, विषय टाळू नकोस. काय झालंय?
जानकी, नाही बघ, तुझी मनस्थिती मी सध्या समजू शकते ग. म्हणजे खोटा खोटा का असेना, पण बाबांनी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतलाय. आणि नाही म्हटलं तरी तुला त्याचा त्रास होतच असेल ना. हे बघ, मला माहिती आहे सांगणं खूप सोपं असतं, पण तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, बाबा फक्त तुझे आहेत. तुझं कुंकू तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जानकी, बाबांचंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे, खरंच. तुला आठवतंय, मध्यंतरी तुम्हा दोघांमध्ये खूप गैरसमज झाले होते. तेव्हा बाबा किती अस्वस्थ असायचे ना, ते मी पाहिलंय. एक रात्र सुद्धा धड झोपू शकले नसतील ते. आणि आत्ता सुद्धा त्यांची मनस्थिती तुझ्यापेक्षा फार वेगळी नसेल, मला खात्री आहे. तू फक्त एकाच गोष्टीवर विश्वास ठेव की तुझ्यापासून कोणीही लांब जाणार नाहीये. म्हणजे आता वाकणीसांनी यात लक्ष घातलंय, म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळा प्लॅन असणार त्यांचा. कसला प्लॅन? वाकणीसांचे प्रताप तुम्हाला माहिती नाही. अहो आत्या, काय सांगताय तुम्ही? भाऊजी लग्नासाठी तयार झाले? म्हणजे काय? आणि विशेष म्हणजे आपल्याला जास्त कष्टही घ्यावे लागले नाहीत. अहो पण आधी कष्ट घेतलेत की आपण. आत्याबाईंची आघाडी तुम्ही सांभाळली होती, जानकी आणि भाऊजींची आघाडी मी सांभाळत होते. सुगंधा काना त्यांच्यापर्यंत प्रयत्न करत होते आणि कानाने एक मुलगी आणली होती. पण मध्येच भाऊजींनी मोठा घातला म्हणून, नाही तर सगळं व्यवस्थित झालं असतं. पण मला काय वाटतं, या सगळ्याचा परिणाम झाला असेल कदाचित. कसं का होईना, आपलं काम होणार आहे ना, मग झालं तर. आता एकदा नरसिंहाचं लग्न होऊन जाऊ दे, मग बघच तू, तांदळातून खडा जसा बाजूला काढतात ना, तसं जानकीला या घरातून बाहेर काढते की नाही मी. बरं आत्या, मला हे सांगा, तुम्हाला ही आनंदाची बातमी दिली कोणी? अगं, तो नरसिंहाच्या मागे मागे सारखा फिरत असतो तो, काय ना त्याचा पिये वाकणीस. दुसरं कोण सांगणार? त्यानंच सांगितलं. पण आपल्यासाठी ही आनंदाची बातमी आहे ना, मग झालं तर. सुंठी वाचून खोकला गेलाय. सुंठी वाचून खोकला गेला नाही तर आपल्यालाच पुढे जाऊन ठसका लागणार आहे. म्हणजे आता वाकणीसांनी यात लक्ष घातलंय, म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळा प्लॅन असणार त्यांचा. कसला प्लॅन? आत्या, वाकणीसांचे प्रताप तुम्हाला माहिती नाही. या लग्नाच्या प्रकरणात जरा जास्तच लक्ष घालताय. साधा सुद्धा माणूस नाही येतो. सापाला बिळातून बाहेर काढायचं तंत्र त्या वाकणीसला चांगलंच माहिती. त्यामुळे त्याच्यापासून सावध राहिलंच पाहिजे. नमस्कार. नमस्कार. गरिबाची आठवण झाली आपल्याला साहेब. काय सेवा? काय कर्वे साहेब, युगंधराबाईंकडे होता तेव्हा काय थाट होता तुमचा. आमच्या विरुद्धची कारस्थानं अगदी अभिरुचीने करायचा. कशाला उगाच मेलेल्या माणसाला मारताय? हवं तर आयुष्यभर तुमच्याकडे चाकरी करतो साहेब, तुमच्या पायाशी पडून राहतो. कृपा करून अशी थट्टा करू नका. काही महत्वाचं काम होतं? काम महत्वाचं आहे म्हणून तर या अशा ठिकाणी बोलवलं ना. त्या दिवशी त्या इन्शुरन्स ऑफिस मध्ये आपण भेटलो होतो, त्यावेळेला तुमच्याबरोबर तुमची भाची होती. अस्मिता काळे, माझी बहीण आहे. स्नेहा राजापुरे, तिची मोठी मुलगी. 1.5 वर्षापूर्वी अपघातात तिचा नवरा गेला. बिचारी अजून नाही सावरलेली. साहेब खरं सांगू का,
वैधव्य हा खरंच खूप मोठा शाप आहे हो. समाज आणि नवऱ्याची आठवण सुखाने नाही जगू देत अशा बाईला. खूप बिकट अवस्था झाली तिची. तिचं काय करावं हाच मोठा प्रश्न आहे माझ्या पुढे. कर्वे, तो प्रश्न मी सोडवतो असं तुम्हाला म्हटलं तर? म्हणजे सध्या काय करते ती? कोण? अस्मिता हा. मन रमवण्यासाठी काही बाई करत असते. झालं, शिकलेली आहे, हुशार आहे, पण विधवा बाईला कोण समजून घेईल ना. फक्त 1.5 वर्ष झालं होतं लग्नाला साहेब. तुम्हाला सांगतो, गेल्या काही दिवसात अख्ख्या कुटुंबाचेच ग्रह फिरले तो आमचे. माझ्या भाऊजींची म्हणजे मिलिंद राजापुरेंची छोटीशी फॅक्टरी होती पावडर कोटिंगची. एका रात्री त्या फॅक्टरीला आग लागली आणि सगळं आयुष्यच खाक होऊन गेलं. जे काही कमावलं होतं ते सगळं त्या आगीतच स्वाहा झालं. नंतर काही दिवसांनी थोरल्या लेकीचा नवरा गेला. 7.5 चालू झाली म्हणा ना. अशी 7.5 कधी बघितली नव्हती आणि कधी अनुभवली सुद्धा नव्हती. आमच्या अख्ख्या कुटुंबाचे ग्रह पार फिरून गेले हो. एक छोटासा बंगला होता तो सुद्धा विकावा लागला. तो विकून मग एका छोट्याशा घरात राहायला आलो. मग त्या मुलीचं पुन्हा लग्न करून देण्याचा काही विचार केलाय का? कर्वे, तुमच्या भाचीसाठी स्थळ घेऊन आलोय मी. जानकी नको वाढूस, मी घेईन. तू बस बघूया आमच्या बरोबर जेवायला. नाही नको, मी स्वयंपाकघरात बसेन. काय वेडेपणा जानकी, किती दिवस हे नाटक करणार आहोत आपण. बस बघूया जेवायला. नाही, तुम्ही समजून घ्या. मी नरसिंहा, ए नरसिंहा, कुठं आहेस रे? अरे वा, जेवण का चालली आहेत? चालू दे चालू दे. काय आता मी, तू अशी उठून का आलीस इथे? अरे हो हो, वाकणीस आले होते रे खोलीत. आनंदाची बातमी कळली, बरं वाटलं. काय बळ आलंय बघ मला म्हातारीला ते. पण एवढी आनंदाची बातमी अशी उशिरा का दिलीस रे? असू दे, आनंदाची बातमी दिलीस ना, हेच खूप आहे. हो का नाही का जानकी? तुला सुद्धा घेऊया बरं का या लग्नाला साडी आपण. हा, आता उद्या सकाळी स्वयंपाकघरात जाऊन आधी मी शिरा करणार आहे. मला कोणी काही बोलायचं नाही, आधीच सांगते. तोंड गोड करायला नको याच. म्हणजे मुलगी नाहीये मिळाली अजून, पण ठीक आहे, ती मिळेल की. सगळ्यांनी शोधायचं म्हटल्यावर मिळेल मुलगी, हो की नाही? अगं तू सुद्धा बघ की तुझ्या माहितीतली कोणी आहे का रमावतीची? असलं तर भेटव, आण तिला इथे. बघू आपण, आपल्याला काय, चांगली शालीन सुसंस्कृत मुलगी पाहिजे, एवढंच आहे, हो का नाही? हा, बरं का नरसिंहा, फक्त मुलगी बघताना नाही. तू बोलू नकोस. तू बस इथे. अरे तसं नाही, काय बस आधी. असं नाही काही झालं मला. अरे अरे आणि का आलीस तू उठून खोलीतून? चल चल, तुझं जेवण घेऊन येईन कोणीतरी. तू चल बघू. असं नाही, तू चल. अरे आनंद झाला तर सांगायला नको का तुम्हाला? पण हे बघ, उद्याचा शिरा मात्र मीच करणार आहे. हा, सांगून ठेवते. आणि सांगून ठेव, स्वयंपाकघरात उगीच कोणी लुडबुड करायची नाही, मला त्रास द्यायचा नाही, कळलं ना? जानकी, कोणासाठी ताट वाढतेस तू? आत्याबाईंसाठी. पाहिलं नाहीस किती खुश होत्या त्या? आता तरी जेवतील. मी जेवण देऊन येते त्यांना.
मला असं कळलं की भाऊजी लग्नाचं नाटक करायला तयार झालेत. मुलगी शोधावी लागेल ना? बरं, बघितली असेल तर ठीक आहे, पण शोधायची असेल तर मला सांगा, मी शोधतो. अमृता, म्हणजे शेवटी दादा लग्नाला तयार झालाय तर कसा काय तयार झालाय देव जाणे. का त्याच्या डोक्यात अजून काही वेगळं चालू आहे? ही रे, वाकणीस काकांनीच काल समजावलंय त्यांना. इनफॅक्ट काल आम्ही सगळे त्याच विषयावर बोलत होतो. खरं तर बाबा तयारच होत नव्हते, पण नंतर झाले कसे बसे. काका, आत्याजीने खरंच सगळी प्रॉपर्टी सुगंधाच्या नावावर करायचं म्हटलं तर प्रॉब्लेम होईल रे. तुम्ही कशाला काळजी करताय? तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलंय, आत्याने केलीच तर ती तिची प्रॉपर्टी सुमित्राच्या नावावर करणार आहे, सुगंधाच्या नाही. आणि सुमित्रा आहे का आता? आणि सुगंधाने कितीही मनात आणलं तरी ती तिच्या नावावरती ह्या सुमित्राची प्रॉपर्टी करू शकणार नाही. हा, तसं असेल तर ठीकच आहे, पण तरी सुद्धा आत्याजीच्या समाधानासाठी हे नाटक करावंच लागणार आहे ना. मला तर जानकीची काळजी वाटते. म्हणजे नाही म्हटलं तरी तिच्या मनाची घालमेल होतच असेल ना रे. बघ ना, आता ती घरात नोकरासारखी वावरणार आणि खोटं खोटं का असे ना, पण बाबांची बायको बनून जी मुलगी येईल ना, ती तोऱ्यात वावरत असेल घरात. म्हणजे किती ऑड होईल रे सिच्युएशन. काही नाही, या सगळ्यामध्ये आपण जानकीला शक्य आहे तेवढा सपोर्ट करत राहायचं, तिला एकटं पडू द्यायचं नाही. हे नाटक जितक्या लवकरात लवकर संपेल ना तितकं बरं. अहो, मला असं कळलं की भाऊजी लग्नाचं नाटक करायला तयार झालेत. मुलगी शोधावी लागेल ना? बरं, बघितली असेल तर ठीक आहे, पण शोधायची असेल तर मला सांगा, मी शोधते. नाही, नको. आपण गेल्या वेळेला जी मुलगी आणली होती ती कशी होती, तिची पार्श्वभूमी काय होती, हे सगळं कळलंय मला. त्यामुळे आता ह्या वेळेला आपण कष्ट घेतले नाहीत तर जास्त बरं, उपकार होतील आमच्यावर. मी जी मुलगी शोधली होती ती चांगलीच होती. उगाच मला काही बोलू नका. आणि वाकणीसांनी त्यांना पळवून लावलं धमक्या देऊन, त्याला मी काय करणार? वाकणीसाने केलं ते बरोबरच केलं अहिल्या. ज्या मुलीची आपल्या घराचा उंबरठा चढायची लायकी नाही, अशा मुलीला तू आपल्या घराची मोठी सून करायला निघाली होतीस. मी जे काही करत होते ते आत्याबाईंच्या काळजीपोटी करत होते. पोट तिडकीने मदत करायला गेले तर तुम्ही मलाच दोष देताय. हो, दोष देतोय, कारण ज्या वेळेला तू अशी काहीतरी मदत करायला गेलीस ना, तेव्हा नेमकी काहीतरी गडबड झाली नाही का अहिल्या? कारण ती जी मदत असते ना, ती सगळ्यांच्या हिताची नसते, फक्त स्वतःच्या हिताची असते. बरोबर ना? आणि एक महत्वाची गोष्ट नक्की लक्षात ठेव, आपण हे जे करतोय ना, हे दादाचं खरं लग्न नाहीये. दादाच्या लग्नाचं फक्त नाटक आहे. हो, मला माहितीये आपण भाऊजींच्या लग्नाचं नाटक करतोय, पण नाटक जरी करत असलो तरी मुलगी तोलामोलाचीच आणायला हवी ना. रमावतीतली एखादी अशिक्षित मुलगी आणली नाही म्हणजे झालं. वामन काका, जाऊ दे ग, ही काहीही बोलेल, त्याने जानकीचं महत्व कमी होणार आहे का? तुला माहिती नाही कशी, सोडून द्यायचं. नरसिंहा, ये ना रेणू आत्या, ये. मला तुझ्याशी बोलायचं होतं. बोल ना, बस की. काय ग, बोल. तू लग्नाचा निर्णय अचानक कसा काय घेतलास? म्हणजे काय? नाही, म्हणजे मला काय विचारायचंय ते तुझ्या लक्षात आलंच असेल. इतके दिवस मी तुला लग्नासाठी आग्रह करत होते तेव्हा तू विचारच केला नाहीस, आणि मग आज अचानक कसा काय निर्णय घेतलास? रेणू आत्या,
मुळात मला ही कल्पना अजिबात पटली नव्हती. पण आतेबाईची कालची अवस्था बघून राहवलं नाही मला. त्यातून तू सुद्धा समजुतीच्या 4 गोष्टी सांगितल्यास मग असं वाटलं सगळेच जण म्हणतात तर त्यात काहीतरी अर्थ असेल. आणि मला खरं खुरं लग्न थोडंच करायचंय. जानकीची या घरातली पोझिशन तशीच राहणार आहे.